आज सकाळून मावळा आणि दुपारून कावळा. रात्री 1:30 वाजला का 2.5 किलो मटण खातोय, पाठ 5 वाजला का लगेच दारूला भिडतोय. आणि इकडं सांगतोय 11 वाजता लोकांना की मी काहीच करी, मग हाडच बाटलेलं नाही, म्हणा माझ्या समोर असं पत्रकार पैशात घेऊ. आणि तो हाड बाटलंय का नाही, का तो आताड्यातलं नाही, का हाड मटण तर मोना बदलव म्हणा. हा जरांग्यालाच पक्क माहिती कोणतं की याच्याकडे काय आहे, 3 खनपटाचं लाकूड आहे, दोन्हीकडून टेकनमध्ये घुसल, त्याच्यामुळं तो मला काही करू शकत नाही. हा आणि बाकीचा समाज आहे बिचारा माझ्या चौकून वावराला मराठा समाजाचे, मी मराठा समाजाचंच घेतलेलं आहे, शेजारी मला मराठी. तुमच्या लक्षात आहे का, वाघ काय करीत असतो, तिकून दात दाखवत असतो, पण इकून जर आपण लोखंडी गज फेकून हाणला का किंवा हातोडा तर त्याचे दात सगळे पडत असते. त्यांनी भेटून पाहिलं आम्हाला की बाबा हा केव्हा 4-2 हल्ले केले, वा आबावर गाडी जाळलेली म्हणजे आबा घराच्या बाहेर त्याच्या तिथं राहीन, दारे धरीन, बागामध्ये पाणी देईन, हाके इकडे मेंढरा फेंढरा सांभाळायला जाईन, नाही तर बायको ड्युटीला आहे ते तिला नेऊन आणून घालायला राहीन. बटुळे तर पहिला दारे धरणारा माणूस, ऊस तोडणारा, त्याचा काही. नमस्कार, coverage.com च्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा coverage.com वर बोलण्यासाठी आपल्यासोबत बटुळे बाबा आलेले आहेत. अनेक प्रश्न घेऊन बटुळे बाबांसोबत मी संवाद साधणार आहे. बटुळे बाबांनी सुरुवातीच्या काळामध्ये ओबीसीसाठी लढा लढत असताना नवनाथ आबा वाघमारे असो, त्याचबरोबर लक्ष्मण हाके सर ज्यावेळेस वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसले होते त्यावेळेस पासून ते आतापर्यंत बटुळे बाबांचा जो लढा आहे तो ओबीसीसाठी चालू आहे. मध्यंतरी देखील coverage.com माध्यमातून आपण बऱ्याचशा मुद्द्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती. पुन्हा एकदा बटुळे बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा, पुन्हा एकदा coverage.com मध्ये तुमचं स्वागत आहे. परवा दिवशीच जर बघायला गेलं तर लक्ष्मण हाकेंना एक धमकी आलेली आहे गेवराईतून. त्यामध्ये सांगण्यात आलं की बीडमध्ये पाय ठेवला तर तुम्हाला जीव मारण्याची देखील धमकी आलेली. कसं पाहताय? आता हे धमके देणं हे तुमच्या लक्षात आहे का, ज्याच्या बांगड्या फुटत ते धमके देत असते. आता आमच्या हातात कडी येते लोखंडाची, त्याच्यामुळं आम्हाला धमक्या लक्ष्मण हाके असू द्या, वाघमारे आबा असू द्या, किंवा बटुळे बाबा असू द्या, किंवा अजूनही कोणी ओबीसीचं एक अर्धा आसन काम करणारा, ह्या धमक्या बिमक्याला भेटणारे माणसं जर आम्ही असतो तर 2-3 वर्ष आम्ही लढलो नसतो. आणि ज्यावेळेस समजा कुठलंच त्याच्यानंतर आबा असो, हाकेसाहेब असो, आम्ही असो, वडीगोद्रीला उपोषण केलं, कुठलाही नेता कोणीच ओबीसीबद्दल बोललो नव्हतं. त्यावेळेस बटुळे बाबा त्याच्या उशाला तो ऊस वरलाकड होतं आणि पाय त्याला जाऊन बोलला होता समाजाबद्दल, पहिली वाईट आपली पडलेली. त्यावेळेस भेलो नाही, तेव्हा तर कोणीच नव्हतं. आता तर माझ्या मागे एवढा गिरमपिर नेते येतं, हाके साहेबासारखे, वाघमारेसारखे, यायच्यासारखे सगळे आबासारखे, हे म्हणजे जी कंपनी आहे. तर याच्यामुळं आता काही नाही. आता यायचे काय झालं, याच्या बांगड्या पिचाकल्यात, त्याच्यामुळे हे काय करतात, काही यायच्यात काही राहिलेलं नाही, रगत राहिलेलं नाही, काही नाही. हे उगा आपलं काय करते, नुसतं ते फुगा नसतो का, फुगा यायचा आणि दाटून त्याची पाठीमागून हवा घालायची, यायची सगळी मागून हवा गेलेली, काही राहिलेलं नाही. आता ते काल काहीतरी मला वाटतं बोर्डे पाटलाला भेटायला गेले आणि पाटील काहीतरी म्हणले, मला वाटतं 4 जातीबद्दल काहीतरी बोलले. बंजारा, ते मराठा आणि मुस्लिम आणि दलित, म्हणजे शब्द भारी आहे बरं का. तो दलित त्याला प्रामाणिकपणाने बोलता नाही आलं शेवट, पण तो शेवट दलितच म्हणला, म्हणजे तो त्याच्या जातीच दाखवून दिली त्यांनी त्या बोलताना पण ह्या समाजाला. तर अशा 3-4 जाती दाखवल्या त्यांनी. ते म्हणे आम्ही जर 3-4 जाती आपण एक आलोत तर काय कोणाची काय बाकीच्याची टाप हे कोण काय करते, सगळे मंत्री आपले, खासदार आपले, आमदार आपले. अरे दादा, तू मान्य आहे. तो पुन्हा काय म्हणला की बाबा मी अजून धनगर समाजाबद्दल बोललोच नाही. आता धनगर समाज सगळ्याच्या आधी तर पहिले लाकडं धनगर समाजात घातले तिने. बा लाकडं याच्यात घालायला पाहिजे काय तरी म्हणलं होतं, ते मला काही कळत नाही, मी अडाणी असल्यामुळं. हो, धनगर समाजावर घातले, नंतर माळी समाजावर घातले, नंतर वंजारी समाजावर घातले, मागासवर्गीयावर घातले. आणि ह्यो काय सांगतो की बाबा मी दलित मुस्लिम, राहिला प्रश्न मुस्लिमचा. तर मुस्लिम बिचारे ते आपले ते त्याचे काय ते धड ओबीसी तर नाही तर धड मराठी तर नाहीत, ते आपलं त्याच्या परीने जे काय होतंय जातं त्याचं त्याला माहीत समजा बिचारायला. पण ही जी चाल आहे ही ओबीसीत कुठंतरी फूट पाडण्याची चाल आहे. कारण बोर्डेकडे जायचं, त्याला सांगायचं मी आमकं हे, आपले 4 समाज इतके आले म्हणजे इतकं होईन, आणि मग काय बाकीचे, आणि मग बाकीचे गोरगरीब अरे मी तर म्हणतो तू ह्या 4 समाजाचे 3 समाज जी आहे ना, तो म्हणलेला मुस्लिम, धनगर आणि दलित, ह्या 3 समाजाचेच खासदार, आमदार, मंत्री आम्ही खुशीनं त्यांना मतदान करतो. बाकीचे छोटं मोठं माळी, वंजारी, घिसाळी, कायकडी, मारोडी, ब्राह्मण हे जे आहेत ना, तर आम्ही खरोखरच त्याचे करता. पण तू प्रचार कर ना,
तो का नाही एक मागासवर्गीय खासदार होऊन दिला, एक धनगर का नाही बा परभणीत खासदार होऊन दिला, हो मुसलमान का नाही तो याच्यामध्ये संभाजीनगरमध्ये खासदार होऊन दिला. अरे मग हे इथून मागे युती ह्या समाजाने ह्या गोष्टीवर आजच्या त्याच्या खालच्या बोलण्यावर ह्या समाजाने तिन्ही समाजाने विचार करणं गरजेचं आहे. बरं, माझा दुसरा एक प्रश्न आहे. एकीकडे हाकेंना धमकी असेल, त्याचबरोबर महागल्ली काही काळामध्ये नवनाथ वाघमारे यांची गाडी देखील पेटवून देण्याचा प्रयत्न झाला होता. कुठेतरी ओबीसीसाठी लढणाऱ्या नेत्यांना टार्गेट केलं जातं. कसं असतं तुमच्या लक्षात आहे का, वाघ काय करीत असतो तिकून दात दाखवत असतो, पण इकून जर आपण लोखंडी गज फेकून हाणला का किंवा हातुडा तर त्याचे दात सगळे पडत असते. त्यांनी भेटून पाहिलं आम्हाला की बाबा हा केव्हा 4-2 हल्ले केले, वा आबावर गाडी जाळलेली म्हणजे आबा घराच्या बाहेर त्याच्या तिथं राहीन, दारे धरीन, बागामध्ये पाणी देईन, हाके इकडे मेंढरा फेंढरा सांभाळायला जाईन, नाही तर बायको ड्युटीला आहे ते तिला नेऊन आणून घालायला राहीन. बटुळे तर पहिला दारे धरणारा मनुष्य, ऊस तोडणारा, त्याचा काही विषयच नाही. हां, हे जी आहे ना ह्यात चालली आता. त्यांना म्हणा तुम्ही किती मागं भाया करा बरं का, पण आमची जर नुसती एक कणगुळी मोहरं जरी निघली ना तर तुमच्या काहीच राहणार नाही, एवढं ध्यान धरा म्हणा. कारण दाखीत नाहीत, गरीब समाज आहे, गरीब म्हणून आतापर्यंत प्रामाणिकपणाने तो 3 बऱ्या सांगतो मोहा समाज एखादा साल धरणाराला का म्हणून आमदार की निवडून आणि नव्हा तो मराठा समाजाचा होय ना. एखादा माणूस साल घालतो बिचारा, त्याचा पंचायत समितीला पोरग निवडून आणावं यांनी. एखादा कुठंतरी बिचारा ऊस तोडतोय मराठा समाजाचा, त्याचं लेकरू कुठंतरी काहीतरी त्याला एखाद्या जिल्हा परिषद पंचायत समिती याला त्याचा प्रचार करा. अयो करतो कोणाचं, ह्यो खातो गबाळ एका ज्याचं त्याचंच काम करतो, ज्याचे जे पैसे देतात याची खरी पाहिलं ना तर सरकारने याची चौकशी लावायला पाहिजे. याची म्हणजे इतकी प्रॉपर्टी छापिली यांनी, पुतण्याच्या नावावर, बहिणीच्या नावावर, मेवण्याच्या नावावर, मेवण्याच्या नावावर, बायकोच्या भावाच्या बहिणीच्या नावावर यायच्या, भाषा यायच्या, याची प्रॉपर्टीला अंतर राहिलेलं नाही. आणि प्रॉपर्टी काही आपण दिलेली नाही, त्याच्याच समाधान दिली बिचाऱ्यांनी भावनिक करून. पण ह्यो लढला आतापर्यंत 3 वर्षे, ह्यो फक्त प्रस्थापित मराठाकरता लढलेला आहे. हे गरीब मराठ्यांनी ऊस तोडणाऱ्यांनी सालं घालणाऱ्यांनी याचा विचार करा. अहो माझी इथं एक माणूस आलता गुळदचा, 500 रुपये ते काय ते तुळशी इंद्रावण बनायला. तो म्हणे बाबा मला का नाही जरांगे पाटलाच्या आंदोलनाला वर्गणी द्यायची, हो तुम्ही बना नाही तुळशी इंद्रावण. मला गरज नव्हती, मी तुळशी इंद्रावण बनिलं त्याचे बिचाऱ्याचे. म्हणजे गरीब माणसाने याला पैसे दिले, रोजानी जाणाऱ्यांनी वर्गाने करून याला दिले. काय मिळलं हो मराठा समाजाच्या गरीबाच्या लेकराला? ते तर अजून उसच तोडणार आहे ना, हावतच आणणार आहेत. हे प्रस्थापित लोकांचे, ज्याचा बाप खासदार त्याचा लेख आमदार करतो, त्याचा लेख आमदार त्याचा नातू लगेच पंचायत समितीचा सभापती करतो. अरे तो शेतकऱ्याचा एखाद्याने पोरग निवडून आण, आमदार खासदार कर, त्या दिवशी नक्की आम्ही सांगू की जरांगे पाटील खरंच सामाजिक गरीब मराठा करता लढलेला. धमकीचा विषय झाला, वाघमारे यांची गाडी देखील पेटवली, हाकेंना धमकी येते, विरोधात बोलले. तुम्हाला आतापर्यंत असं झालं की जरांगेंच्या समर्थकांकडून काही धमकी वगैरे? मला पहिल्या बाईटला 4-2 जणांनी धमक्या दिल्या बरं का. पण विषय असा आहे की जरांग्यालाच पक्क माहिती आहे कोणतं की याच्याकडं काय आहे, 3 खनपटाचं लाकूड आहे, 2 इकून टेकनमध्ये घुसत, त्याच्यामुळं तो मला काही करू शकत नाही. हां, आणि बाकीचा समाज आहे बिचारा माझ्या चौकून वावराला मराठा समाजाचे, मी मराठा समाजाचंच घेतलेलं आहे, शेजारी मला मराठीचे आहेत. बिचारे प्रामाणिक आहेत, गरीब माणसं आहे, ते आपल्या रोजाराजी जाणारे, स्वतःचे कामं करून खाणारे, ते बिचारे मराठाच आहेत ना, ते जातीवंत मराठा म्हणायचे. ते कधी कोणाच्या वाटत जात नाही, कोणाला धमकी देत नाही ते सगळे. हा आता मला चौकून तेच लोक आहेत. पण हे असे नालायक जन्मलेले मराठा नाहीत. ती खरे मराठा त्याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजाचे हे म्हणजे मावळे. आता हे काय मावळा, सकाळून मावळा आणि दुपारून कावळा, रात्री 1:30 वाजला का 2.5 किलो मटण खातोय, पाठ 5 वाजला का की दारूला भेटतोय, आणि इकडं सांगतोय 11 वाजता लोकांना की मी काहीच करी, मग हाडच बाटलेलं नाही, ही म्हणा माझ्या समोर असं पत्रकार पैशात घेऊ, आणि तो हाड बाटलंय का नाही, का तो हाताड्यातलं नाही, का हाडं मटण तर मग नाव बदलव म्हणा. हा होय, कमवून घुमी तू समाजाला, कमवून इकी तू समाजाला. ते तर म्हणले माझ्या शरीरामध्ये एक दारूचा कण सुद्धा नाही. अहो चला लगेच त्याचं आपण हे काढू ना, कचकिनशी दारूचा आहे का नाही, मग हा काढा आणि त्याचा काढा, काय फरक पडतो. हा ते जातीला त्या अमोल खोने बिचारा सत्य बोलतोय, त्याला काय बोलतो, नाही नाही तो कोण्या जाती कोणाची पैदाश रे, कोण्या माणसाला म्हणतो तो. एखादा माणूस दार्शिक त्याचा किती प्रस्थापित असतो, त्या काही दार्शिक त्याला हे केला का तू लगेच हे ते कोण्या जातीचं आहे रे, कोणाच्या पोटचं आहे रे. अरे हेच कोणाच्या पोटचं आहे, हे सगळ्या समाजाने मराठा विचारायला पाहिजे.
बरं, अमोल खुनेचा विषय काढला बाबा तुम्ही. अमोल खुनेंनी मागे 2 दिवसापूर्वी नारायणगडावर जाऊन त्यांच्या मुलांसह शपथ घेतलेली आहे. मी जरांगे पाटलांची सुपारी घेतली होती. आता जरांगे पाटलांनी देखील नारायणगडावर यावं. सत्य बोलतो ना तो माणूस. त्याने त्याच्याकरता त्याच्या अंगाला घटे पडलेले. कोणाकरता? ह्याच्या रांग्याकरता. याच्यासारखा तो भामटा नाही आहे. तो सत्य बोलणारा गरीब माणूस आहे, प्रामाणिक आहे आणि समाजाकरता लढणारा माणूस आहे. पण काय झालं भाऊ, हे कलियुग जी आहे ना, तर हे कलियुग नाही आहे, हे म्हणजे सत्ययुग नाही आहे, कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये असं झालं, जो सत्य करतो तर त्याला प्राधान्य नाही येतं. जो लबाड आहे म्हणजे शिंदळणीला काय तशी गोष्ट ते जुन्या काळात होतं तशी गोष्ट आहे बाबा. या अशा अनेक गोष्टी आहेत. याला सत्याला म्हणजे कलियुग आहे, हे सत्याला लोक विचार करीत नाहीत. समाजाने विचार करावा की अरे तो खुने माणूस इतका म्हणजे प्रामाणिक आहे, गरीब माणूस आहे, 1-2 एकर जमीन कष्ट करून, कष्ट करून याला रोजानी जाऊन याला याचा पुरवठा केलेला आहे. याच्या अंडरपॅन्टी ते अमोल खुनेने आणलेले. आता याला अंडरपॅन्ट पण घालायला नव्हती, नुसतं वरून चेटी घालायचा. दोन्ही याच्या मोकळा जर चालला तर हालत होते अंडरपॅन्ट. म्हणजे इतका वाईट याची परिस्थिती. आणि आज याच्या घरात 1.5 आणि 2-2 लाखाचे फोन आहेत. एका बैला राखायला, त्या पोरीला राखायला 4-4 तुम्हासारखे, नाहीतर नाही होमगार्ड का काय म्हणते ते मला येत नाही बा, मी अडाणी माणूस आहे. नाहीतर नाही राखायला येत. अरे याचं म्हणजे आता याची परिस्थिती आम्हाला माहिती आहे राव. त्याच्या लेकराला तुम्हाला सांगतो, शेंबूड पुसायचं म्हणलं तर ते खालची जागा असतो का त्याने पुसावं लागत होता. असा आध असते याच्या लेकराला. 1.5 लाखाचा मोबाईल आहे. पोरगं तर मध्ये दुसऱ्या देशाने झिंडत होतं म्हणले इमानाने. याच्या बापाला कधी मिळलेलं नाही काही. लोकांच्या जीवर आईस करू नये. मी बी बोललो, मी बी समजा समाजाकरता झटलो 2 वर्ष बसून. पण मी आज ऊस तोडतोय आणि आज रातचे दारे धरतोय. माझे सगळे हे कंपनी सांगा काय करतो बटुळे बाबा म्हणून. आणि कधी बघा कोणाच्या 100 रुपयाचा मिंदा नाही, ऐकून घेणार नाही. म्हणा कोणाला काय म्हणायचं ते. बरं, दुसरा एक मुद्दा आहे. आता जो राज्यात सध्या वातावरण आहे, दीपक बोराडे सध्या एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण केलं होतं. खरंच धनगर समाज कुठंतरी एस टी आरक्षणाच्या मार्गाने चाललाय का ओबीसीतून बाहेर पडतोय? ऐका, त्याला आरक्षण असल ते नक्की भेटावं. कायद्यात जे नियमात असन ते समाजाला ज्याच्या त्यांनी भेटलं ते योग्यशीर आहे, लेकराबाळाचे हित आहे. पण याच्यामध्ये हे आरक्षण भेटायकरता मला तरी वाटत नाही वा कोणी काही करीत असेल. माझं एकच मत आहे की स्वतःच्या पोळ्या भाजायकरता काहीतरी करण्यात चव नाही. काय आहे की समाजात कायद्याची कायदा आहे ना, कायदा काढलेला आहे ना. बाबासाहेब आंबेडकरनी एवढा जो कायदा सुविधा करून ठेवलेली ही कशाकरता केलेली आहे? मग असं तर कोणी काही उद्या तो इखे का काय तो नगरचा याचा राधाकृष्ण विखे मराठा समाजाचा काहीतरी तो केला ना म्हणले सगळ्या याचा काही समितीचा अध्यक्ष का काय. मग तो तर लगेच उद्या जर कायदा नाही म्हणलं तर उद्या लगेच येईन का बीड जिल्हा तर आखे बीड लगेच ओबीसी मराठा ओबीसी, जालन्यामधले आखे मराठा ओबीसी. कायदा आहे. कायद्याच्या व्यतिरिक्त हे जी चाललं आहे आता तर या अंधारातून चाललेलं आहे. कोणतं बोगस सर्टिफिकेट काढायचं, निवडणुकीला उभा करायचं. याच्यावर ओबीसी समाजाने एकजुटीने एक विचाराने जे बोगस निवडून आलेले आहेत याच्याकरता तुम्हाला सांगतो कोर्टामध्ये केस दाखल करायची आणि हे आलेले भडबे नीट तळ्यात गेले पाहिजे. पुन्हा याच्यावर हे ओबीसीच्या नेत्यांनी आणि ओबीसी समाजाने जे प्रबळ, आता आपल्यासारख्याचं त्या सोडून माझ्यासारखं काय दुपार लोक ऊस तोडायचा दुपारून दारे धरायचे माझ्यासारख्याचं काम नाही ते. पण जे प्रबळ लोक आहेत यांनी कोर्टात टाकायचं आणि यांना भाड्याला जर बोगस सर्टिफिकेटवर निवडून आले असले तर याला 10-20 वर्ष सजा करायला पाहिजे. का की तुमचं एक छोटंसं घर कोणाचं तरी गरीबाचं आहे, त्या गरीबाच्या लेकराला काहीतरी मिळत असेल तर तुम्ही त्याचं उतरून खा लागले ना. दुसरा एक प्रश्न आहे, दीपक बोराडेंची आणि मनोज जरांगे पाटलांची जी मुंबईमध्ये भेट झाली, म्हणजेच धनगर आरक्षणाला त्यांनी आंदोलनाला भेट दिली होती, त्यावर हाकेंनी प्रतिक्रिया देताना म्हणलंय त्यांची भेट म्हणजे बकऱ्यांच्या कळपात मनोज जरांगे सारखा लांडगा शिरल्यासारखं. त्याकडे कसं पाहताय? नाही, बरोबर आहे ना. हाकेसाहेब जे बोलले ते चुकीचं नाही ना. कारण कसं आहे, माझा एकच म्हणण्याचा उद्देश आहे, मी पहिलं बोललो ना अजून पुन्हा बोलतो की बाबा ह्यो एवढा जे पाठिंबा धनगर समाजाला देतो आज, मग धनगर समाजाला पहिल्या सगळ्याच्या आधी महाराष्ट्रात नंबर 1ला लाकडं तर धनगर समाजाचे त्यांनी घातलेली आहेत. आणि तो काय म्हणतो मी धनगर समाजाला बोललो नाही आहे की नाही. हे तर तुम्ही आता पत्रकार आहे, तुम्हाला सगळं ऐका माहिती होतं, मला तरी काही कळत नाही त्यातलं. मग सगळ्याच्या आधी त्यांनी काय केलं, त्या धनगर समाजावरच लाकडं घातली. आणि आज त्या धनगर समाज फक्त याच्यात काय करायचं, हाके मागल्या 4
बोराड्या मागं आले पाहिजे. बोराड्या मागं आले म्हणजे मग बोराड्याला आम्ही हँडल करू. म्हणजे मग आमचं ते काल बोलतानाच बोललाय ना की बाबा काय धनगर मागासवर्गीय मुस्लिम असले काय टापून भाषा. अरे तो भाषा कायला सांगतो म्हणा, लोकांना सगळं ओळखीलं तो काय तर बिचारे त्याच्या लेकरा बाळाच्या प्रश्नाकरता मुंबईला आलेले. ते काही कोणाच्या आशाने किंवा त्याला मतदान करायचं ना आम्ही एक यायचं ह्या आशाने धनगर समाज मुंबईला गेलेला नाही. एक त्याचं जे नियमात आहे त्याची ती याच्या नियमाच्या जी मागणी आहे ती मागणी मागायला गेलेले आहेत. ते असं काही नाही की बाबा मग जरांगी आला म्हणून लगेच त्याच्या मागास उद्या अंडरपॅन्टीन चिट्या घेतल्या का पळाले माहीत यालाच मतदान करायचं. अरे तू सोडून बोल म्हणा, नाही तर तू तरी म्हणा फुल्ली करून तो 10 लोकांची दाखव, नाही तर आमची तरी दाखवतो 10 लोकांची. लबाड येते पक्क भामटे. हा नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते बटुळे बाबा होते. अनेक प्रश्न घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. त्यावर मनोज जरांगे पाटलांची आणि बोराड यांची भेट असेल, त्याचबरोबर लक्ष्मण हाकेरला आलेली धमकी, नवनाथ वाघमारे यांची जाडलेली गाळी आणि इतर देखील ओबीसी समाजासाठी जे लढणारे नेते आहेत त्यांना कशा प्रकारे टार्गेट केलं जातं यावर देखील बटुळे बाबा बोललेले आहेत. coverage.com मध्ये मी तर थांबतोय. धन्यवाद.